भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासात आजचा दिवस कोरून ठेवला जाणार आहे। याचं कारण ठरलंय बजाजची नवी मोटरसायकल। आता तुम्ही म्हणाल नवी मोटरसायकल लॉन्च केली, त्यात एवढा ऐतिहासिक काय आहे? तर ऐतिहासिक हे आहे की ही सीएनजी वर धावणारी बाईक आहे, जिचा खर्च प्रति किलोमीटर केवळ 1 रुपया इतका आहे। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। छोड़ो कल की बातें, ये पेट्रोल की बातें, नए दौर में गीत सभी है सीएनजी के गाते। बजाज ऑटो भारतीय दुचाकी मार्केट मधलं एक अतिशय मोठं आणि विश्वसनीय नाव। सिटी 100 आणि पल्सर सारख्या अनेक लोकप्रिय बाईक बजाज ऑटोच्याच आहेत। याच कंपनीने आता सीएनजी बाईक लॉन्च केली आहे। बाईकचं नाव आहे फ्रीडम 125। या बाईक मध्ये 2 किलो सीएनजी क्षमतेची टाकी आहे आणि तिच्याच शेजारी पेट्रोलची देखील टाकी आहे। सर्व बाईक चाहत्यांना उत्सुकता असते ती टेक्निकल माहितीची। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया बजाज फ्रीडम 125 नेमकी आहे तरी कशी। याचं मायलेज आहे 102 किलोमीटर प्रति किलो सीएनजी। सीएनजी आणि पेट्रोलची एकत्रित क्षमता आहे 330 किलोमीटर। कमाल टॉर्क आहे 9.7 न्यूटन मीटर। सर्वात लांब सीट असल्याचा दावाही करण्यात आलाय। ऑक्टोबरच्या तिमाहीपासून ही बाईक उपलब्ध असेल आणि एकूण 3 व्हेरियंट मध्ये ती मिळणार आहे। सीएनजी पेट्रोल भरण्याची जागा एकच असणार आहे। डिजिटल डॅशबोर्ड असेल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील असणार आहे। NGO4 ड्रमची किंमत आहे 95,000 रुपये। NGO4 ड्रम एलईडीची किंमत आहे 1,05,000 रुपये। तर NGO4 डिस्क एलईडीची किंमत आहे 1,10,000 रुपये। या बाईकच्या कलर मध्ये 7 पर्याय असणार आहेत। भारतासह अनेक देशात ही बाईक निर्यात देखील होणार आहे। महत्वाचा मुद्दा हा आहे की जर ही बाईक यशस्वी झाली तर हिरो, टीव्हीएस सारख्या स्पर्धकांना देखील सीएनजी बाईक काढावी लागेल। याचं कारण म्हणजे भारत हे किमतीबाबत अतिशय संवेदनशील मार्केट मानलं जातं आणि 75 दुचाकी ग्राहक हे किमतीबद्दल अतिशय सजग असतात। त्यामुळे दुचाकी चालवण्याचा खर्च अर्ध्यावर आणणाऱ्या बाईकला कसा प्रतिसाद मिळतो ते येत्या काही महिन्यात समोर येईल। बजाजच्या प्लॅन्टमधून प्रतिनिधी नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।